नमस्कार रसिक प्रेक्षको, मी शुभम पवार. प्रहार डिजिटलच्या गजर हरिनामाचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत लांजा तालुक्यातील भडे गावात मातोश्री प्रासादिक भजन मंडळ. त्याचे बुवा आहेत संजय सुर्वे बुवा. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बुवा नमस्कार. प्रहार डिजिटल मध्ये तुमचं स्वागत करतो. मुलाखतीची सुरुवात करताना आपण नेहमीच्या पद्धतीनेच करणार आहोत. तुमचा बुवा एखादा सुंदर असा अभंग आमच्या प्रेक्षकांना ऐकवला तर खूप बरं होईल. ऐकूया. अभंग भरपूर आहेत, पण आताच्या घडीला जो आपल्याला सुटेबल वाटतोय तो तुम्हाला 100% आपण ऐकूया. गरे सा द ग सा रे ग रे ग प ग प द प द सा. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, ओ चक्रावरी पंढरी, गोवे सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल, गोवे सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल, सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, ओ एक विभूतीचा गोळा, एक विभूतीचा गोळा, एक एक कस्तुरीचा दिवा, एक कस्तुरीचा दिवा, एक गज चर्मधारी, एक पीतांबर भरधरी, एक गज चर्मधारी, एक पीतांबर भरधरी, भरधरी गोवे सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल, गोवे सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल, सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल.
एका वासुकीचा वाळ, एका वासुकीचा वाळ. एक गरुडावरी बसे, एक नंदीवरी बसे, एक गरुडावरी बसे, एक नंदीवरी बसे. ते दोघे सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल. चक्रावरी म्हणे हरिहरा, म्हणे हरिहरा. एका जनार्दनी हरिहर, एका जनार्दनी हरिहर. एका गरे गा रे गा 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 रे गा पा 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 गा पा गा 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 गरे गा रे गा 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 रे गा पा पा गा 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 पा गा 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 रे गा पा गा पा गा पा गा पा गा पा रे गा रे गा पा गा पा गा 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 रे गा पा गा पा गा 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 रे गा पा गा पा गा 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 गा. एका जनार्दनी हरिहर,
त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी चक्रावरी पंढरी सारगे सारगे विश्वनाथ काय सांगाल, कसा होता तुमचा संगीताचा भजनाच्या क्षेत्रातील प्रवास आणि कशी सुरुवात केली? रामकृष्ण हरी. माझा संगीताचा प्रवास तसा आईच्या उदरातच झाला म्हणाले तर काही चुकीचं ठरणार नाही. कारण माझं खानदानच मुळात संगीत क्षेत्रात आहे. कारण माझे पहिले आजोबा भजनी बुवा होते. नंतर माझे वडील भजन करायला लागले. माझ्या माहितीप्रमाणे माझे पणजोबा पण भजन करायचे. आणि सगळा हा जो कालावधी बघितला त्याच्यानंतर माझ्या बाबांच्या नंतर माझ्या काकाने बरेच वर्ष हा संप्रदाय चालवला भजनाचा. आणि एकूण जर कालावधी काढायचा झाला भजनाचा, तर मला वाटते हा भजनाचा आमचा संप्रदाय माझ्या घराण्यातला किंवा आमच्या भजन मंडळाचा 100-125 वर्षाचा तर निश्चित आहे. म्हणजे अर्थातच तुमचा घराणेशाहीचंच असं हो. भजन मंडळ आहे होय, होय, म्हणायला हरकत होय, नाही. होय, होय. आणि साधारण ही तुमची कितवी पिढी असावी? माझ्या माहितीप्रमाणे मी आता ह्या जो कार्यक्षेत्रात भजनाच्या उतरलो आहे, ही माझी वाटते 5वी की 6वी पिढी असेल. तुम्हाला गुरु कोण लाभले ह्या क्षेत्रात आल्यावर? गुरु हा विषय नंतरचा आला. हा. कारण आमच्या घराण्यात, आमच्या खानदानात, आमच्या नसानसात एवढी संगीत कला भिनलेली आहे की माझे काकाने सुद्धा गायचे, माझे बाबा गायचे. त्यावेळी पेटी नव्हती, त्यांचा आवाज पहाडी होता. त्याच्यानंतर आजोबांचं भजन काय मी ऐकलेलं नाही, पण मला दाखवले नाही आमच्या ह्या काकाने. आणि आजोबांची ते आमच्या एवढी मोठी नाल होती, त्याच्यावर ते भजन करायचे. अच्छा. आता नसेल, कदाचित असेलही जुन्या घरात, पण ती एवढ्या मोठ्या नालीवरती आजोबा भजन करायचे. त्याच्यानंतर माझे बाबा शिकले, तेही त्याच नालीवरती शिकवायचे. आता त्याला नवीन नावाला पखवाज. जशी दुनिया बदलत चालली तशी नावं बदलत चालली. बरोबर. बाबा माझे भजन करायला लागल्यानंतर काय वर्ष गेल्यानंतर बाबांनी माझ्या यावेळी एकदम लास्ट डबल बारी मारली, ती 5.25 रुपयाची. 5.25 रुपयाची डबल बारी मारल्यानंतर त्याच्यात जे तबलजी होते त्यांच्या खाण्यापिण्यासाठी अर्धे पैसे जायचे. असा तो खडतर प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर बाबा थांबल्यानंतर माझे 4 नंबरचे जे काका आहेत प्रकाश बुवा सुर्वे, यांनी तर आपली कारकीर्द एवढी गाजवली की त्यावेळी सावंड सुद्धा नव्हता. सावंड तर नाहीच, अखंड वाडीतली मंडळी असायची. कंदील आणि पेट्रोमॅक्स म्हणजे गॅसची बत्ती जी म्हणतात, त्या गॅसच्या बत्तीवर क्वचित प्रवास त्यांचा झाला. पण सेलच्या बॅटऱ्या आणि त्यावेळेचे नावाजलेले बुवा म्हणजे कुंभार बुवा, आबाघाडी बुवा, आमचे लोकरे बुवा, असे नामांकित भजनी बुवा बरोबर त्यांनी जेवढे कार्यक्रम केले नाही, आणि परमेश्वराने त्यांना एवढा वरदहस्त ठेवलेला आहे की आज तागायत त्यांच्या आवाजाला जी गोडी आहे, तुमच्या सावंडची गरज नाही. काळ जसा बदलत जातो तसा त्यांची नंतर थोडी तब्येत बिघडली मधल्या पिरियडला. त्याच्यानंतर माझे जे 5 नंबर काका आहेत त्यांनी तो भार स्वीकारला. आणि अनावधानाने, मी काय या फील्डमध्ये तसा नव्हतो शाळा शिकेपर्यंत, ते ज्यावेळी भजनाचा कार्यक्रम करायला 4-5 नंबरचे काका माझे, त्यावेळी वाजप्यांची म्हणजे अवघड व्हायची परिस्थिती, वाजवणारा कोण करायचा. पण माझ्या वाडवडिलांची कुलदेवतेची एवढी कृपा आमच्या घरावरती आहे, ऍक्सिडेंटली मी वाजवायला शिकलो. आणि जवळजवळ 19 वर्ष मी माझ्या काकांच्या डबल बाऱ्या वाजवत होतो. 19 वर्ष म्हणजे माझ्या प्रवासाचा तुम्हाला अंदाज येईल. कालांतराने काय झालं नंतर की काका माझ्या डबल बाऱ्या करायच्या. करता करता त्यांचं अखंड रत्नागिरीत नाव आजूबाजूच्या परिसरात जसं माझ्या 4 नंबर काकांनी चालवलं, तसा 5 नंबरच्या काकांनीही चालवलं. पण व्हायचं काय, जसं डिजिटल युग जवळ येत चाललं तसे माझ्या काकांना काय भजनी बुवा हिनवायचे की तुला क्लासिकल शिकल्याशिवाय तुला भजनाचा अर्थ कळणार नाही, तुला सारेगम येत नाही. म्हणजे
वेगवेगळ्या शब्दात बोलायचे. बरोबर. ती खंत त्या रक्तातला मी असल्यामुळे माझ्या मनामध्ये होती आणि मी मनाशी गाठ बांधली की ह्याने जे माझ्या काकाला दुखवलेल्या हरिनामाच्या माध्यमातून, हरिनामाच्या माध्यमात का तुमचा क्लासिकलच बेस हवा नाही, असं काय नाही. आपण रामनाम घेताना टाळ्या जशा वाजवतो त्याच्यातूनच सुद्धा हरिनाम होतो. नक्कीच. किंवा संगीताची पेटीच पुढ्यात हवी असं काय सुद्धा नाही. नाही, बरोबर. हरिनाम घेताना कुठल्याही माध्यमातून आपण घेऊ घेऊ शकतो. शकतो, घेऊ शकतो. ती मनाशी गाठ बांधली आणि 1998 मध्ये मनाशी निश्चय केला की ह्याने जसं माझ्या काकांना हिणवलेलं आहे पण बोलून दाखवलं नाही. बरोबर. आणि त्यावेळी परशुराम पांचाळ बुवांचे एक नंबर नामावंत शिष्य विजय बुवा परब त्यावेळी बुवांकडे भरपूर आमचे गुरुबंधू शिकायचे. मी घाबरलेलो, सगळ्यात शेवटी बसलो. बुवानी जवळ घेतले नाही, पेटी घेतली नाही आणि बुवानी मला पहिला प्रश्न, तुम्ही सांगीतिक प्रश्न विचारलेत म्हणून मूळ सांगतो मी फक्त, बाकी जास्त आपण त्या विषयाकडे वळूया नको. ओके. तर बुवानी मला विचारले नाही, पेटी घे वाजव. आणि त्यावेळी ज्यावेळी मी तो पेटी वाजवायला शिकलो होतो त्यावेळी फक्त ही वरची जी काळी बटणं आहेत हीच फक्त पेटीला उपयोगी, एवढीच मला माहित होती. सफेद पट्ट्यांचा त्याच्यात संबंध नाही, हा माझा समज होता. त्या बुवानी जवळ घेतलेली बसवलेली, वाजव पेटी. सप्तक किती स्वराचं पहिलाच प्रश्न विचारले मी. छान वाजवतोस, छान ना, वाईट ना बोललेत, छान वाजवतोस पेटी. सप्तक किती स्वरांचं? आता सप्त म्हटल्यानंतर विषय येतो 7. सांगितला 7 स्वरांचा सप्तक. माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्याने, हुशार आहेस, पुढे होशील. मग त्यांच्या लक्षात आलं की मी शिकण्यासाठी जो गेलेलो आहे त्या ह्याच्यातलं मला डीप नॉलेज माहित नाही, त्या बुवांच्या आमच्या लक्षात आलं. बरोबर. त्यांनी जवळ घेतले नाही, ये म्हणतो इकडे बस. सप्तक म्हणजे 7 नव्हे, सप्तक हे 12 स्वरांचं असते. सारे गम पद निसा जे आपण म्हणतो त्याच्यात कोमल, तीव्र, शुद्ध असं 12 स्वरांचं सप्तक असते. ते वाजवून दाखवले नाही. मी काय जाताना वही नेलेली नव्हती, त्या वहीवरती मला ते अक्षर काढून दिले नाही. आजही माझ्या संग्रही तशीच आहेत. म्हणजे जसा मी जीवाला सांभाळतो तसा मी माझ्या बुवांच्या लिखाणाला सांभाळलेलं आहे. 12 स्वरांचं सप्तक असते, हे असं वाजवायचं. हे सा, हे रे, हे असे स्वर दाखवले. तेव्हा मला कळलं की ही जी हार्मोनियम पेटी असते ते सफेद आणि काळे बटनांचा त्या पेटीमध्ये मान हा सारखाच आहे आणि त्या दोन्ही पट्ट्या वाजल्याशिवाय आपण गायन पूर्ण करू शकत नाही. असा माझा त्याच्यानंतर प्रवास चालू झाल्यानंतर थोड्या कालावधीनंतर आम्ही अष्टविनायकला गेलो. अष्टविनायकला गेल्यानंतर माझ्या काकांचाच भजन होता, मी वाजवायला होतो. 5-6-7 दिवसाचा आमचा प्रवास होता. नेणारे होते आमच्या शेजारच्या गावातले दिलीप पोकडे म्हणून. माझे आई बाबा आम्ही सगळे, माझा मोठा मुलगा तेव्हा 3-4 महिन्याचा होता. अष्टविनायकला गेल्यानंतर काकाने माझ्या 8ही ठिकाणी 8 तऱ्हेच्या बाऱ्या केल्या, एकही त्याच्यात डबल गाणं नाही. 8 झाल्या. अष्टविनायक म्हटल्यानंतर 8 ठिकाणी आणि 9व्या ठिकाणी यायचं. तिथं सांगता करायची मोरगावच्या मयुरेश्वरला. आणि योगायोग परमेश्वराची कृपा अशी, माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, रांजणगावच्या महागणपतीजवळ आरती चालू असताना तुफान गर्दी त्या मंदिरात होती. आणि ते पोकडे मला काय म्हणतात, अरे तुला आरती वाजवता येते ना, मग तू एक आरती वाजव. आपण ती साऊंड बिऊंड सगळ्या तिथली सिस्टीम त्या देवस्थानची लावलेली होती. आणि तिथे मी आरती बोललो, आरती ओवाळू देवा गणरायाला. माझ्या काकांचीच आरती ती, माझ्या पाठ होती ती. आणि काय सांगू तुम्हाला, आता माझ्या अंगावर काटा येतो. त्या आरतीने एवढा माझा जीवन साहेब बदलून टाकलं. त्या महागणपतीची कृपा आहे. हा बघा फोटो पाठीमागे ते आज आणलेला महागणपतीचा. खरंच तुम्हाला देव पावला पावला कुठेतरी, पावला पावला असं म्हणायला हरकत पावला नाही. पावला. जे आता तुम्ही गायन करता, म्हणजे भजनाचं गायन जे करता, ते गायन आणि शास्त्रीय गायन ह्याच्यात काय फरक जाणवतो? नाही, शास्त्रीय गायन म्हणजे तुमचा प्रश्न योग्य प्रश्न आहे आणि तो प्रत्येक भजनी बुवाला माहितीच असायला पाहिजे. शास्त्रीय गायन आणि भजन यांचा तसा संबंध येतच नाही माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे. कारण का, भजन वारकरी संप्रदायावाले सुद्धा गातात, मृदंग घेऊन, टाळ घेऊन गातात. एखाद्याच्या कुटुंबात अशी आवड असते की मृदंग त्यांना आवडत नाही, ते डगात आपल्यावर सुद्धा नामस्मरण करू शकतात. आता अलीकडच्या युगामध्ये काय आलंय, आम्ही ज्यावेळी ह्या डबलबारी क्षेत्रामध्ये आता वळलो, डबलबारीची आता व्याख्या बदललेली आहे. जी पहिली हे आमच्या काकांच्या किंवा आमचे गुरुजी विजय बुवा परब, लोकरे बुवा, मुनगेकर, कासलेकर बुवा किंवा हरियाण बुवांच्या काळात ज्या बाऱ्या व्हायच्या त्या बाऱ्यांचा रंग आताच्या भजनामध्ये पाहायला मिळत नाही. आता काय झालंय, एखाद्या बुवाला 2 ते 3 गाणी फक्त आली की तो भजनी बुवा झाला, की त्याने नवीन पेटी घेतली. आणि संगीताचा विषय जर तुम्ही म्हणाले तर हा अथांग सागर एवढा मोठा आहे की त्याच्यात परिपूर्ण कोणच होऊ शकत नाही. आम्ही ज्यावेळी आता भजनामध्ये गायन करतो
किंवा बुवांकडनं ज्यावेळी आम्ही त्याला क्लासिकल बेस असतो, पण भजन हे शास्त्रीय गायन नव्हे, उपशास्त्रीय गायनातला तो भजन हा प्रकार आहे. तुम्ही म्हटलं आता की भजन हे उपशास्त्रीय गायन आहे, पण भजनामध्ये जेव्हा सुरुवात केली जाते तेव्हा संतांच्या अभंगानेच का सुरुवात होते? काय त्याचं कारण असू शकतं? अभंगन असे म्हणता येणार नाही. काय मंडळ करतात सुद्धा, काय त्याला काय नेमका निकष असा नाही. पण संत वाणी, आपली जी संत परमा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आपली. अनादी अनंत काळापासून जो हरिनामाचा वारसा चालत आला, वारकरी संप्रदाय म्हणा, हा. भजनी संप्रदाय म्हणा, त्याच्यात पहिली प्रार्थना असते. हा. परमेश्वराचं नामस्मरण केलं जातं त्या प्रार्थनेतून. म्हणजे आपण श्लोक म्हणतो. त्याच्यानंतर जय जय रामकृष्ण हरी हा. हा जो मुख्य उच्चार आहे आणि हा जो मंत्रोच्चार आहे, त्याने भजन असो, कीर्तन असो किंवा प्रवचन असो, त्याने ही सुरुवात झाली पाहिजे. हा संतांचा वारसा आहे. बरोबर. संतांचा वारसा जो आपल्याला मिळालेला आहे, हा आपण फक्त जपायचा प्रयत्न प्रामाणिकपणे करायचा आहे. बरोबर. आणि संतांच्या गण गवळणी किंवा अभंग याच्याशिवाय हा संगीताचा प्रवास अर्धवट राहू शकतो, पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. कारण संत ज्याने कुठल्याही गोष्टीचा कधी अंत ना बघितला ते संत, बरोबर. त्यांची जर पुण्याई आपल्याला हरिनामाच्या माध्यमातून मिळत असेल, तर ह्याच्यासारखं आणखी दुसरं पुण्य काय आहे आपलं? खूप छान माहिती होती बुवा. त्याचबरोबर भजनामध्ये अजून एक प्रकार असतो, तो म्हणजे भैरवी गातात. भैरवी. ती भैरवीचा काय विशेष आहे? म्हणजे ती कधी गायची असते किंवा ती डबल बारी जेव्हा असते त्यावेळेला एकमेक बुवा विचारतात की घेऊ का किंवा काय, तो काय विषय असतो? तो आमच्या प्रेक्षकांना ऐकायला अधिक आवडेल. चांगली गोष्ट आहे. भैरवी हा प्रकार असा आहे की तो ते मुळात गोड राग आहे. तो ज्या पद्धतीने तुम्ही आळवाल, मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो. ज्या ज्या वेळी मी भैरवी गातो, त्यावेळी त्यावेळी मला एवढं समाधान भैरवीत मिळते की माझे संपूर्ण रोमारोमातून ते ज्या गाण्याचे बोल असतात, हे सगळे म्हणजे उच्चारले जातात आणि मला माझं कुठंतरी जीवन त्या भैरवीतून सार्थकी झाल्यासारखं वाटते. संतांच्या भैरवी असतात, वेड्यावाकड्या परमेश्वराच्या कृपेने, माझ्या कुलदेवतेच्या, माझ्या आई वडिलांच्या कृपेने 1, 2, 3 भैरवीची रचना मी स्वतः केलेली आहे. आलं लक्षात? आणि भैरवी हा विषय असा आहे, तो काय नेमका अट अशी विषय नाही आहे. हा. पण एक प्रचलित पद्धत आलेली की बाबा 1 तासा 1.5 तासाचा कार्यक्रम झाला भजनाचा, हा. की भैरवी म्हटल्यानंतर त्या कार्यक्रमाची सांगता केली जाते. काय लोक बुवा विचारतात की काय बुवा आता भैरवीनंतर थांबवलं जाते भजन. तर एक वेळी एक प्रसंग असा आला की पारंपरिक भजनाची वारी होती. तुम्ही मूळ मुद्द्याला हात घातलेत ते बरं झालं आणि हे लोकांना कळायला पाहिजे. बरं. प्रेक्षक लोकांना कळायला पाहिजे, भजनी कलाकारांना कळायला पाहिजे. बरं. पालीच्या बाजारपेठेमध्ये बारी होती. पारंपरिक बाऱ्या, आत्ताचे जे फॅड चालू आहे त्यावेळी नव्हतं. बरं. पहिल्या बुवाने आपलं भजन केलं. दुसऱ्या बुवाने काय केलं, पहिल्या बुवाची बारी व्यवस्थित झाली अशी बघितल्यानंतर दुसऱ्या बुवाने दुसऱ्या बारीतच भैरवी बोलला. ऐकण्यासारखा विषय आहे. बरं. दुसऱ्या बारीतच भैरवी म्हटल्यानंतर जी पहिल्या बुवाने जी बारी केली, त्यांना काय त्याच्यातला मी असं म्हणत नाही की माहिती नव्हतं. बरं. पण त्यांच्या त्या आकलन शक्तीच्या पलीकडे गेलं. त्यांनी सांगितलं तिथं थोडासा वादंग होण्याचा प्रश्न आला, पण आयोजक चांगले असल्यामुळे, आयोजक महत्वाचे. हं. आम्ही ज्यावेळी कार्यक्रम करतो, आयोजकांचं आयोजन महत्वाचं. बरं. त्यावेळी आयोजकाने तो विषय थांबवला. त्या समोरच्या बुवांनी सांगितलं, मी काय याने भैरवी घेतली म्हटल्यानंतर मी आता पुढे भजन करणार नाही, कारण भजनाची सांगता त्यांनी केलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांनी फोन केला. हो म्हटलं, आम्ही तुमच्या मुलाप्रमाणे आणि आम्ही तुम्हाला याच्यातलं काय ज्ञान सांगणार. मग मी बुवांना माझ्या फोन लावला. आपल्याकडेही त्या बाबतीत थोडा अज्ञान होता त्यावेळी. आता थोडाफार आम्ही शिकलेलो आहे. तर बुवांनी 2 प्रश्न माझ्या समोर ठेवले. त्याने जर म्हणजे हट्टीच्या आपण एखादी गोष्ट म्हणतो, हटातटाने आपण करतो. बरोबर. जर बोलला असेल तर आपल्याकडे ताकद पाहिजे की भैरवी स्त्री पडते. स्त्रीला प्रतिबंध करणारा कोण? पुरुष. मग आपल्याकडे कॅपॅसिटी पाहिजे की भैरवी राग तोडायचा आपल्याकडे सुद्धा उपाय आहे. मग तो आपल्याला ज्ञात असायला पाहिजे. बरोबर. आलं लक्षात? किंवा त्याने सांगता केलं नसेल, हा. आपल्या स्वतःच्या बारीची सांगता केलं, आपल्या बारीची सांगता केलेली नव्हे, बरोबर. तर आपण प्रामाणिकपणे हरीचं नामस्मरण करू शकतो. बरोबर. भैरवी झालो म्हणून भजन थांबवणं योग्य नाही. बरोबर. मलाही चांगला माहिती आहे की भैरवी तोडायचे राग कुठचे हे मला सुद्धा चांगले माहिती आहे. पण ते मी आता ऑन कॅमेरा बोलणार नाही. बरोबर. पण काही गोष्टी काही- गुप्त ठेवाव्या लागतात. बरोबर आहे. पण
काही ठिकाणी असं होतं वेळेच्या अभावी काही ठिकाणी भैरवी टाळली जाते. हम्म. मग त्यावर तुमचं मत काय? नाही नाही, भैरवी टाळली तरी हरकत नाही. हा. आता तुम्ही हा जो व्यासंग धरलेत किंवा हे जे कार्यक्षेत्र पकडल्यात खूप छान आहे की तळागाळातील कलाकारांना कुठंतरी ऊर्जा मिळते. बरोबर. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला. भैरवी म्हटली ना ती भैरवी गाताना मागाशीच बोललो तुम्हाला, तो अतिशय असा गोड आहे. बरोबर. जसा भूप राग आहे सारे गप धसा, बरोबर. तो ज्या पद्धतीने तुम्ही आळवत जाल त्या पद्धतीने त्याचा माहोल उठत जातो. असे अनेक राग आहेत, भूपच राग असा नाही. बरोबर. शिवरंजनी आहे, चारुकेशी आहे, बरोबर. मधमास सारंग आहे, वृंदावनी सारंग, असे बरेच राग आहेत. बरोबर. पण भैरवी नाही म्हटली तर काय त्याच्यात अडचण येते असं मला तरी वाटत नाही. बरोबर. आता त्याच्यातली तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथं आमच्या इथं खाली पिंपळपार आहे. या पिंपळपारावरती डबल बारी होती. तेव्हा मी काय ह्या क्षेत्रामध्ये नव्हतो. दोन्ही बुवा बाहेरचे होते, माझ्या काकांनी ठरवलेले. असे बुवा ठरवले, मी वाजवायचं काम करतो. म्हटलं ठीक आहे. ते एका बुवाने अभंग काय बोलले, संतांच्या आईची, साधूंच्या मायची आणि भक्तीच्या बी मायची उभी कशी राहायची आणि ओवी त्यांची गायची. गावठी माहोल असल्यामुळे त्याचा परिणाम वेगळा दिसायला लागला पब्लिक. हा बुवा असा बोलतोच कसा, संतांच्या हे आहे. पण त्याचा मतित अर्थ असा आहे, संतांच्या आईची म्हणजे आईची, साधूंच्या माईची, माय म्हणजे आई, आणि भक्तीच्या बी मायची आई, ओवी त्यांची गायची, उभी त्यांना राहायची. म्हणजे ओव्या पण त्यांची गायची आहे आणि ती भक्तीच्या माध्यमातून उभी केली पाहिजे. आणि तीच आपण करू शकलो ना भजनाच्या माध्यमातून, तर मला वाटत नाही ते सार्थकीला गेले. त्याचबरोबर तुम्ही आता म्हटलात की वाद्यवृंद तोडीस तोड असला पाहिजे किंवा वाद्यवृंद पाहिजे, पण आत्ताचा जे काळ बदलतोय त्याला काही नवीन म्हणजे पूर्वी पखवाज होते, आता वेगवेगळे उपकरण आले त्या माध्यमातून पण वाजवलं जातं. मग आता भजनाने त्यातली काही उपकरणं वापरावीत की पूर्वीपासून आलेली जे उपकरणं आहेत म्हणजे ढोलकी, टाळ, नाळ, पेटी ह्याच गोष्टी पुढे कंटिन्यू कराव्या? नाही, निश्चित माझं तर स्पष्ट मत आहे की जी पारंपरिक वाद्यांची पद्धत आहे, तबला डागा, हा. पखवाज, हा. आता तुमच्या बोलण्याप्रमाणे तुमचा मुद्दा लक्षात आला की आता हे विज्ञान युग आहे. बरोबर. विज्ञान युगाप्रमाणे आपण चालायचं की आपली परंपरा आहे तशीच टिकवायची. बरोबर. आता काय काय वेळी एक गोष्ट मात्र खरी आहे, टेक्निकली पॉईंट जे असतात किंवा मेंटेनन्स असतो, त्याचा एखाद्या भजनी कलाकाराचा कार्यक्रमाचा प्रवाह जर रेग्युलर चालू नसेल तर टेक्निकल खर्च सुद्धा परवडत नाही. हा. तरीही या वाद्यामध्ये जी रंगत आहे किंवा जो काही ध्वनी उमटतो तो बरोबर. आत्ताच्या टेक्निकल वाद्यामध्ये अजिबात नाही. आणि माझी भजनी कलाकारांना कळकळीची विनंती आहे बरोबर. की त्यांनी या पारंपरिक वापराचाच उपयोग करून भजनात जी संत परंपरा आहे ती कायम अबाधित ठेवली पाहिजे. आता तुम्ही जसे ह्या परंपरेत किंवा तुमचा वारसा तुम्ही पुढे जाणार, त्याचबरोबर आताची नवीन पिढी ही ह्या भजन मंडळाकडे आकर्षित होताना कुठेतरी दिसून येते किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. तर तुम्ही काय सांगाल, आताच्या नवीन पिढीला काय आव्हान कराल? नाही, नवीन पिढी प्रवाहात येते, त्याच्यात आधी मुळात ती प्रवाहात आणणारा म्हणजे जो कर्णधार लागतो हा व्यवस्थित असावा. बरोबर. टीम मॅनेजमेंट ज्यावेळी आपण करतो बरोबर. त्यावेळी कर्णधार व्यवस्थित म्हणजे भजनी बुवा आधी मुळात निर्व्यसनी असायला पाहिजे. इथून सुरुवात. तो जर निर्व्यसनी असला की खालच्याना ऑटोमॅटिकली चाप लागतो बरोबर. किंवा आपण दुसऱ्याला सांगू शकतो बरोबर. की मी हे करत नाही आहे, तू करू नकोस. आणि कुठेतरी सोन्याचं मोलाचं जे जीवन आहे ते व्यर्थ घालवू नको. तरुण पिढी आता ज्या भजनात येते, पण तरुण पिढीवर सुद्धा आता प्रभाव जास्त मोबाईलचा दिसतो. तो जर टाळायचा असेल आपल्याला, प्रत्येकाला जर आपल्याला टाळायचं असेल तर प्रत्येकाने एक ठरवलं पाहिजे की मी माझ्या बरोबर 10 मंडळी भजनात असायला पाहिजे. ती त्या प्रवाहात आली की ते 10 जण आपल्या कुटुंबामध्ये त्याची छाप पाडू शकतात. आणि असं जर केलं तर हा हरिनामाचा वारसा चिरकाल आपला 100% चालू राहू शकतो. आणि तरुण पिढीला कळकळीचं आवाहन करू शकतो मी की कुठल्या तरी घाणेरड्या व्यसनापासून अलिप्त राहाच तुम्ही, पण हे जे वाढवडिलांनी आपल्याला नामस्मरण दिलेलं आहे, हा जो आपल्या हातामध्ये वारसा दिलेला आहे, याचा जर प्रामाणिकपणे जतन केलं तर आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. एखाद्या आजारावरती जर एखाद्या डॉक्टरकडे इलाज होत नसेल, माझा स्वतःचा अनुभव मी शेअर करतो, आणि त्याच्यातून बरं वाटत नसेल, आणि ही जर साधना किंवा ही सरस्वती किंवा ही जी आपण ग्रामीण भागा म्हणतो ही पेटी, पायपेटी उघडून जर आपण बसलो आणि आपण जर त्याच्यात त्या आजारामध्ये सुद्धा एक 5-10 मिनिटं त्याच्यातलं गायन केलं
तर तो आजार 100% दूर पळतो. एवढी ताकद ह्या नामस्मरणातली हरिनामामध्ये आहे. आता मला वाटते शिकणारे आहेत, माझ्याकडे आहेत, इतरांकडे शिकणारे आहेत. आता हा माझ्या पाठीमागे आहे बघा, हा. एवढा सुंदर गातो की 4-6 महिन्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याची झलक बघायला मिळेल. बरोबर. असे तयार झाले ना की मनाला कुठेतरी समाधान वाटते की आपण जे प्रामाणिक मार्गाने चाललेलो आहे तो वारसा कोणतरी चालवतो. पुढे चालवतोय आणि आमच्या खानदानातच आहे. कार्यक्रमाची सुरुवातही त्याच गोष्टीने केली आणि सांगताही त्याच खानदानात आमच्या परमेश्वराने माझ्या सोमेश्वर जाकातीने दिलेले वरदानच असं आहे की स्वप्नात नसताना सुद्धा आमच्या घरात कलाकार तयार होतो आणि तो 100% परमेश्वर आमच्या पाठीमागे करणार. चिरंजीव आता पकवासच्या क्लासला जातोय, ह्याच्याकडे सुद्धा तो हाय आमचा एक पुतण्या. त्याला काय जास्त अवधी लागणार नाही, कारण ते परमेश्वराचे अनंत उपकार, आई वडिलांचे आमच्या उपकार. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांची साधक बाधक उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही हा जो हरिनामाचा गजर हा जो वारसा चालवलाय हा 100% माझे शब्द लक्षात ठेवा की त्याची कुठंतरी ह्या शासन स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर किंवा राज्य स्तरावर 100% नोंद होईल, एवढी या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला ग्वाही देतो. खूप छान अशी तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. मुलाखतीचा शेवट करताना जसा तुम्ही मगाशी अभंग ऐकवलात त्याचबरोबर आम्हाला गवळण जर का आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाली तर खूप बरं होईल. नाही ते ऐकवणार. दही दूध ताकलोणी, दही दूध ताकलोणी खाऊन या पळतो नंदाचा काका, नंदाचा जगतो, नंदाचा काका, नंदाचा जगतो, नंदाचा काका, नंदाचा जगतो. लावी दया दुधाची वाट, लावी दया दुधाची वाट. थोडी घागरी आण माझ, थोडी घागरी आण माझ. सांग सकाळी, सकाळी संध्याकाळी दुपारी, सांग सकाळी घरामध्ये घुसतो. माझ्या तो ग बाय बाय जय तुझं बाय गवळ्याची राधा, बाय गवळ्याची राधा. झाली तुझ्या प्रेमाची बाधा, झाली तुझ्या प्रेमाची बाधा. खडा मारून घाला बोली, खडा मारून घाला बोली, खडा मारून घाला बोली, घाला बोली, घाला बोली, घाला बोली, घाला. खडा मारून घाला बोली, पडून या जातो. तो बाय बाय रंग भरोनी मारी पिचकारी, रंग भरोनी मारी पिचकारी.
नागला बाळ तुझारी नागला बाळ तुझारी पुष्पासूत त्याच्या चरणी पुष्पासूत 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 त्याच्या चरणी रागायला होतो नामाच्या गोग बाय बाय जय सुरनाथ गोरी